लहानपणीच संशय चालावी, लहानपणीच घोड्यावर बसण्याचा प्रयत्न करावा. जिजाऊ आईसाहेब मोठ्या मोठ्या होऊ लागल्या आणि त्या ठिकाणी त्यांचे वडील लखोजीराव जाधव निजामशाहीची सदा सरदारकी करणारे. एक दिवस सभा भरवण्यात आली आणि त्या सभेमध्ये निजामशाहीचा सरदार वेरूळचे भोसले शहाजी राजांवर लखोजी जाधवांची नजर पडली. नुसती नजर नाही पडली तर ठरवले शहाजी राजाला आपला जावई बनवायचं. लखोजी राजाने ठरवले आणि जावई बनवण्याकरता वेरूळच्या भोसल्यांना पत्र पाठवण्यात आलं. जिजाऊ आई साहेब, आम्हाला तुम्हाला देण्याची इच्छा आहे. माझी कन्या आहे जिजाऊ, मला तिला तुम्हाला त्या ठिकाणी तुम्ही आमचा जावई व्हावा अशी आमची इच्छा आहे. लखोजी राजाने लिहिलेलं पत्र आहे. ठरलं, वेळ तारीख तिथी ठरली आणि जिजाऊ आई साहेबांचा विवाह छत्रपती शिवाजी राजांच्या बरोबर करून देण्यात आला, शहाजी राजांच्या बरोबर. पण घडलं असं, एका वर्षातच मराठ्याचं भांडण पेटलं. इतकं भांडण पेटलं हत्ती पिसळावा आणि ते भांडणाचं कारण व्हावं. जाधवांच्या तलवारी भोसल्यांवर चालू लागल्या, भोसल्यांच्या तलवारी जाधवांवर चालू लागल्या. सपासप सरदार खाली पडू लागले, सपासप सरदार खाली पडू लागले. भोसल्यांची तलवार चालली आणि लखोजी जाधवांचा पुत्र दत्ता जाधव नावाचा सरदार खाली पडला. ज्यावेळेला दत्ता जाधव नावाचा सरदार खाली पडला, लखोजी जाधवांची आग तळपायाची मस्तकाला गेली. मराठ्यात भांडण पेटलं. कारण आपल्या महाराष्ट्राला लागलेला कलंक आहे. बाहेरची लोक येतात आणि आपल्यात भांडण लावून जातात. निजामशाही आली, आपल्या भांडण लावून गेली. मुघलशाही आली, आपल्या भांडण लावून गेली. आदिलशाही आली, आपल्या भांडण लावून गेली. इंग्रज आले, आपल्या भांडण लावून गेले. आणि आता पुढारी येतात, तो कुणबी, तो धनगर, तो माळी, आपल्यातच भांडण लावून गेली. हा या महाराष्ट्राला लागलेला कलंक आहे दादा. इतकं भांडण पेटलं. दत्ता जाधव नावाचा सरदार खाली पडला. 7 वर्षाचा लखोजीराव जाधव रणांगणात उतारला. मेड्यांची तलवार उपसली आणि सपासप वार करू लागला. भोसल्यांचे सरदार सपासप खाली पडू लागले. सपासप भोसल्यांचे सरदार उडवले. आणि आता तलवार लखोजी जाधवाची शहाजी राजे भोसल्यांवर चालून गेली. तलवार सपासप चालू लागली. शहाजी राजांची तलवार, इकडे लखोजी राजांची तलवार, दोघांची तलवार एकामेकावर आदळू लागली. जिजाऊ आई साहेब बसलेल्या होत्या आणि बसलेल्या जिजाऊ आई साहेबांना पाहिलं. आता एक तर बाप मरणार, नाही तर नवरा मरणार. एक तर कपाळावरचं कुंकू जाणार, नाही तर माझा बाप धारातीर्थी पडणार. आणि इतक्यात हिताच्या ठिकाणी जाग्या झाल्या. आपल्या धर्माचं पालन करण्याकरता जिजाऊ आई साहेब जाग्या झाल्या. नुसत्या जाग्या नाही झाल्या तर जिजाऊ आई साहेबांना मेण्यातली तलवार उपसली आणि लखोजी जाधवांच्या शहाजी राजाच्या मध्ये जाऊन उभ्या राहिल्या. आणि आपल्या बापाला तलवार आडवी लावली आणि सांगितलं, बाबा, तुम्हाला जर शहाजी राजांशी लढायचं असेल, माझ्या कुंकाशी तुम्हाला लढायचं असेल, तर तुम्हाला अगोदर माझ्यावर तलवार चालवावी लागेल. तुम्हाला अगोदर माझा निपात करावा लागेल. तुम्हाला आधी माझी वाट धरावी लागेल. जेव्हा तुम्ही माझी वाट धरताल, ज्यावेळेला मी धारातीर्थी पडेल, त्यावेळेला माझ्या पतीवर तुम्ही तलवार चालू शकता बाबा. आणि त्या पवित्र कुशीमध्ये जगाचा बाप, महाराष्ट्राचं दैवत राजा छत्रपती शिवाजी महाराज त्या ठिकाणी 19 फेब्रुवारी 1630 आणि या दिवशी शिवनेरी किल्ल्यावर छत्रपती शिवाजी राजांचा जन्म झाला का? फक्त आई हिताच्या ठिकाणी जागी. पाळण्यात घातल्यानंतर हीच सांगावं जिजाऊ आई साहेबांना, छत्रपती शिवाजी राजांना म्हणावं, शिवाजी राजा तो पाहतो पुरंदर, राजा तो पाहतो कोंढाणा, राजा तो पाहतो रायगड, राजा तो पाहतो राजगड, राजा तो पाहतो पुरंदर पन्हाळा,
जिल्हा पुणे तालुका भोर आणि रायरेश्वराच्या मंदिरामध्ये करंगळी कापली, रक्ताचा अभिषेक घातला आणि सगळ्या सह्याद्रीमध्ये नाद घुमला. हर हर इतका नाद घुमला, इतका नाद घुमला की छत्रपती शिवाजी राजांचा थाट सह्याद्रीच्या दर्याखोऱ्यात तयार झाला. का तर माझी जिजाऊ आई साहेब अगोदर हिताच्या ठिकाणी जागी, म्हणून छत्रपती शिवाजी राजे सुद्धा हिताच्या ठिकाणी जागे.